असं काहीच वाटत नाही का? एकच नाही, आधी झाले आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणून वाईट वाटतं. बरोबर, सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी अधिकारी आहेत त्या ठिकाणी होत आहे. तिथून पालकमंत्री म्हणतात, पालकमंत्री जातात, कलेक्टर जातात आणि सगळे अधिकारी तिथे राहतात ना. आता तुम्ही संदीपराव किंवा युवराज येत आहेत, ज्या सावंतवाडी शहरात जाल तिथे खड्डा, पाऊल टाकाल तिथे खड्डा. म्हणजे एवढी तुमची सत्ता आहे, सगळं आहे, मग काय लोक ऐकत नाहीत राजकीय म्हणजे प्रशासकीय अधिकारी की काय? नेमकी स्थिती काय? किंवा लोकांना खड्ड्यातच ठेवायचं आहे, काय नेमकी स्थिती काय? ही दोनच भागाने याला उत्तर देईन की सर्वप्रथम म्हणजे कालची जी दुर्घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. एका महिलेला त्याच्यामध्ये स्वतःचं प्राण गमवावे लागले. त्याच्याप्रती आम्ही सुद्धा खूप संवेदना आहोत, कारण की खरंच दुर्दैवी घटना होती. अशा घटना ह्या घडू नयेत. आणि आपण जे वस्तुस्थिती मांडली पत्रकार म्हणून की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा रस्त्याची काय होतं की ह्या सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती होती. चव्हाणसाहेब ज्यावेळी पालकमंत्री झाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले, एक मोठ्या पद्धतीचा निधी इथे पूर्णपणे आणून तो बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला. आताही त्याच पद्धतीने त्याच वॉरफूट लेवलवरती काम चालू आहे. काही गोष्टी ह्या कदाचित परत येणारी पावसाळा असतो, काही गोष्टी ह्या कदाचित लॅगमध्ये राहतात, त्याही गोष्टी दुरुस्त करण्याचं पालकमंत्र्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालू आहे. तरीही अशा पद्धतीच्या दुर्घटना या होऊ नये ह्या गोष्टीशी आम्ही सहमत आहोत आणि त्याच्यासाठी 100% भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही बॅकलॉग भरून